एक नंबर 115. नमस्कार मित्रांनो, मी आहे राहुल सावंत आणि तुमचे सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या RS मोटोब्लॉग युट्यूब चॅनलवर. आणि आज आहे 8 डिसेंबर रविवार आणि आपण चालू आहे संडे राईडला लोणावळ्याला आपली नवीन हिमालयन 450 घेऊन. तर चला कशी होते राईड बघूया. तर मित्रांनो आता आपण निघत आहोत. आपली नवीन हिमालयन 450 आपण आता कोल्ड स्टार्टवर ठेवली आहे. तिला आपण थोडंसं मॉडिफिकेशन पण केलं आहे. यावेळी टॉप बॉक्स लावलं आहे आणि नकल गार्ड लावले. ते सकाळच्या वाजले आहेत 4:45 आणि आपण निघतो आता लोणावळ्याला. मी पण रेडी आहे. आता आपण भेटू मोठं ब्लॉगिंग सेटअपवर. चला मित्रांनो, आता आपण आलो आहे मोठ्या ब्लॉगिंग सेटअपवर. बोला गणपती बाप्पा मोरया, छत्रपती शिवाजी महाराज की जय. तर आता आपण निघूया मुंबई गोरेगाव इथून. तर मित्रांनो सकाळच्या वाजले आहेत 5 आणि आपण निघालो आहोत आपल्याला गोरेगाव महानंदा डेअरी. तिथे भेटणार आहे गौरव, तो येते मीरा रोडवरून आणि आपण जाऊन त्याला भेटू गौरवला तिथे गोरेगावच्या हायवेला महानंदा डेअरीच्या इथे. आणि आपल्या गाडीचं पेट्रोल पण भरून घेऊ. तसं आहे गाडीत पेट्रोल पण तरीसुद्धा भरून घेऊ. मुंबईत ना मागच्या 1 हप्त्यामध्ये थंडी कुठे पळून गेलेली ती बाबा परत आज वाटते. जरा गारवा आहे, नाहीतर असं वाटत होतं पुरं एकदम उन्हाळा चालू झालेला मुंबईत परत एकदा. म्हणजे थंडी पडते मध्येच ऊन येतं आहे, काय समजत नाही काय चालू आहे. पण सकाळी मस्त वाटतं जायला, एकदम वातावरण आज थंड आहे. तर आपण पोचलो आहे पेट्रोल पंपवर, पेट्रोल भरून घेऊ. आपलं पेट्रोल भरून झालेलं आहे. इथे गौरव उभा असेल महानंदा डेअरीच्या इथे, जाऊन त्याला भेटू आपण आता. ते बघ सगळे भेटले आहेत. अरे टॉप बॉक्स मी पाय काढायला होत नाही. मित्रांनो आपण आता वाशी ब्रिज जवळ पोचलो आहोत. आता थोड्याच वेळात वाशी ब्रिज येईल. 70-75 क्रुझिंग काय वाटतच नाही या गाडीवर. इझिली 70-75 आपण आरामात क्रूज करू शकतो गाडीवर. या हा मस्त आहे की नवीन वाशी ब्रिज बांधला आहे. मस्त आहे की रिकामा आहे. सकाळचे वाजले आहेत आता 5:45 आणि ब्रिज मस्त वाटतोय, रिकामा रिकामा. तो गर्दी नाही अजिबात. संडे असल्यामुळे रस्त्यावर गर्दी पण नाही आहे, पण बाहेर जाणाऱ्यांची गर्दी होणार थोड्या वेळानंतर. ठाणे, पनवेल, पुणे, गोवा आपण चाललो आहे लोणावळ्याला. आणि आपला आज शेड्यूल असणं आपण एकविरा आईचं दर्शन घेणार आहे सुरुवातीला. त्या एकविराच्या आईच्या दर्शनाने सुरुवात करून दर्शन घेऊन आपण आपली राईडची सुरुवात करणार आहे आज. फर्स्ट टाईमच आपण चाललो एवढं लांब बाईकने, मजा येत आहे खूप. आपण पोचलो आता CBD बेलापूरला. हे राईट साईडला कोकण भवन आहे. आता थोड्याच वेळात आपण मीटिंग पॉईंटला पोचू. आपला मीटिंग पॉईंट आहे कळंबोली जंक्शन. या ठिकाणी आपल्याला आपले सर्व उर्वरित रायडर भेटणार आहेत. त्यानंतर आपली राईड आपण पुढे कंटिन्यू करू. मुंबई पुणा ओल्ड हायवेवरून जाणार आहे आपण कर्जत खोपोली करत लोणावळ्याला जाणार आपण. वा काय रोड आहे. आणि आपली गाडी आरामात जाते. 90 टच होते आहे, काय वाटतच नाही 90 टच व्हायला, आरामात जाते. तर मित्रांनो आपण पोचलो आहोत आता मीटिंग लोकेशनला. इथे सगळे उभे आहेत कळंबोली जंक्शनला. जाऊन सर्वांना भेटूया आता. तर मित्रांनो आपण पोचलो आहोत आता कळंबोली जंक्शनला. एवढ्या गाड्या आहेत.
फक्त मराठीमध्ये लिहायचं ही म्हणजे आपली हिमालयन पण मी 450. हा गौरव फॉर्म भरतोय. भरपूर गाड्या आहेत. ठीक आहे, एकविराईच्या दर्शनाला जायचं. पहिला ब्रेकफास्ट पॉईंट असेल आपला एकविरा फाट्याच्या थोडा आधीच. ओके, तिथे आपण ब्रेकफास्ट करणार आहे आणि तिथून मग एकविराईच्या दर्शनाला जाणार. अशा प्रकारे मी आता ही राईड अरेंज केली आहे. त्याच्यासोबत तुम्ही माझ्यासोबत सहभागी झालात. हे मला खूप म्हणजे प्राऊड वाटते की आपण एवढा ग्रुप आता जातोय दर्शन करायला एकविराईच्या. तर आता आय होप की आपण पुढे पण अशाच राईड करत राहू. आपल्याकडे लॉर्ड स्प्लेंडर सुद्धा आहे, तर मजा येणार आहे ब्लॉगमध्ये. बाबा जागेवाल्या देवा महाराज तुझ्या कृपेने आता ही राईड आम्ही सुरुवात केलेली आहे. तर सर्वांचा तू सांभाळ कर, सर्वांना सुखरूप ठेव. एकविराई तुझ्या दर्शनासाठी आम्ही हे सगळे रायडर्स येतोय, त्यांचा तू सांभाळ कर. आणि काय चुकभूल झाली असेल ती तुझ्या चरणी तू दाबून टाक, आणि इडापिडा असेल ती नाहीशी करून टाक. तर मित्रांनो, उजाडलेलं आहे आणि आपण निघालो आहे कळंबोलीवरून. भरपूर जण आहेत आपल्यासोबत लोणावळ्याला. वातावरण मस्त थंड झालं आहे आणि बाजूला मस्तपैकी झाडी आहे. आणि हा आहे जैन पेढी रोड. हा आपला कॅनवा. पुढे आपले लोक चालले आहेत. मित्रांनो, आपण आता ओल्ड मुंबई पुणे हायवेला लागलो आहोत आणि इथे सगळे बायकर्सच बायकर्स. आज संडे असल्यामुळे सगळ्या स्पोर्ट्स बाईक, हिमालयन, SD, सगळ्या ॲडव्हेंचर टुरर, स्पोर्ट्स, क्रुझर सगळ्या चालल्या आहेत. मित्रांनो, सुंदर असा रस्ता वळणाचा आणि त्यावर आपली हिमालयन 450 खूपच मस्त वाटतं आहे. आणि क्लायमेट एवढं भारी आहे ना इथे, मस्त वाटतं, थंड थंड. चा व्ह्यू कसा वाटतोय तो पण सांगा. आपली लाल परी एक सुसाट चालली आहे, नुसता पळवतोय मगातपासून. हा बघा, हा लेप मारला तुम्ही की डायरेक्ट कर्जत. जे आहे ते थंडी आहे जबरदस्त. भरपूर थंडी आहे. थोडी कडी पातळ झाली माझी थंडीने. आता जरा गाडी पळव्या, पण आपल्याला पळवायला असा मोकळा रस्ता नाही भेटला अजून. कारण रस्त्यावर बाईक पण खूप आणि वळणं खूप आहेत, त्याच्यामुळे आपण 70चा स्पीड एक मेंटेन ठेवला आहे. बघा, असे रिक्षावाले वगैरे मध्येच येत आहेत. आपण 100 टच झाली आपली गाडी फर्स्ट टाईम. तर आपण 100वर चालवणार गाडी. फर्स्ट टाइम आपण 100. याच गाडी आहे, कुठल्याच गाडीवर आपण 100च्या स्पीडवर गेलो नव्हतो. बाईकवर, फोर व्हीलर गेलो आहे भरपूर आहे, पण बाईकवर. मित्रांनो, व्ह्यू बघा, काय जबरदस्त व्ह्यू आहे. समोर बघा, एकदम सरळ रस्ता आणि झाडांनी बघा कशी गुहा बनवली आहे समोर. एक नंबर मजा येते लोणावळ्याला जायला. एकविरा आईच्या दर्शनाला आपली फर्स्ट राईड आणि आपण एकविरा चाललो आहे. खूप एक्सायटेड आहे मी. आणि बघा काय नजारा आहे समोर. वा, आपण ग्लोव्ज नाही घातले आहेत कारण की हा गोप्रो आणि हा 360 ऑपरेट व्हायला होत नाही ग्लोव्जमध्ये, तेव्हा आपण ग्लोव्ज नाही घातले आहेत. आणलेत आपण राईडला, पाठीमागे टॉप बॉक्समध्ये ठेवून दिले. मित्रांनो, खोपोली आलेलं आहे आणि वाजले सकाळचे 8. आपल्याला जरा ते मीटिंग पॉईंटला थांबावं लागलं, सगळ्यांची वाट बघत बघत. तिथे आपण 1 तास थांबवलं. आता आलं आहे खोपोली. ते SD स्थानक खोपोलीचं गेलं बाजूने. तिथे पुढे गेलं की गगनगिरी महाराजाचा आश्रम पण आहे, ते पण आपण आज बघायचं आहे. येताना बघूया आपण, आश्रमात जायचं आहे आपल्याला. आता थोड्याच वेळात
खंडाळा लोणावळ्याचा घाट चालू होईल. मित्रांनो आपण थोडं थांबलो आहोत, आता घाट चालू होईल. सगळे आता आपण सगळ्यांची वाट बघत एकत्रच जाऊया. आपण आपल्याबरोबर 30 बाईक आहेत आणि 30 बाईक एकत्र जाऊया असं ठरलं आहे आपलं. पण आम्ही थांबलो आहे त्यांची वाट बघत सर्वांची. मित्रांनो खोपोली आता गेलेलं आहे, आता घाट सुरू होईल. आम्ही जरा 5 मिनटाचा ब्रेक घेतला, सर्व याची वाट बघत होतो. सगळे आले, आता आम्ही निघालो. घाट सुरू. फर्स्ट टाईम मी या ओल्ड हायवेवरून आलो आहे. नाही तर आपण आत्तापर्यंत गेलो आहे ते आपण 4 व्हीलर घेऊन गेलो आहे नवीन याच्यावरूनच. आज आपण फर्स्ट टाईम आलो आहे आणि गाडी घेऊन बाईक घेऊन तर फर्स्ट टाईमच आलो आपण. जबरदस्त वाटतंय. वळणं बघा, सुंदरशी वळणं. त्याच्या वळणांमध्ये फुल धमाल. सकाळचे वाजले आहेत 8:30. व्ह्यू बघा, जबरदस्त व्ह्यू. आता हे सगळे चिक्कीची दुकानं चालू झाली आहेत. लोणावळ्यात आज गर्दी नाही वाटत आहे एवढी, संडे असला तरी. खाली आहेत रोड, बाजार सगळं चालू झालं आहे. हाला इथून जाऊ शकतो पण टायगर पॉईंट, पावना वगैरे या साईडला जायला लागतं. आपल्याला जर कारल्याला तर सरळ जाऊ. हा मेन चौक आहे लोणावळ्याचा. इथे थोडं ट्रॅफिक लागतंच, नेहमीच असतं इथे, म्हणजे गाड्या वगैरे उभ्या असतात. आपण पोचलो आहे सागर हॉटेलजवळ. इथे नाश्ता करूया आपण आता जाऊन. मित्रांनो आपण पोचलो सागर हॉटेलजवळ. इथे आपला ब्रेकफास्ट होणार आहे. त्यानंतर आपण जाऊ एकविरा आईच्या दर्शनाला. अजून लोक येत आहेत, तर त्या सगळे वाट बघतोय आम्ही त्यांची. चला आता आपला नाश्ता झाला सर्वांचा आणि आता आपण जाऊया एकविरा आईच्या दर्शनाला. आता आपण श्री क्षेत्र एकविरा देवस्थान या इथे आपण आलो आहोत. आता आपण जाऊ आता आपण एकविरा आईच्या दर्शनाला. जरा थांबूया, सगळे आलेत का बघू. पुरा ट्रॅफिक जाम. आणि आज रविवार असल्यामुळे भरपूरच गर्दी आहे, प्रचंड गर्दी आहे. लक्ष ठेवा हरवला. मित्रांनो आपण एकवीर आईच्या दर्शनाला गेलेलो, पण आज रविवार असल्यामुळे प्रचंड गर्दी होती. तर आपण मधल्या रस्त्यातूनच मागे फिरलो आणि काय वरती जाण्यात काय अर्थ नव्हता, कारण खूपच गर्दी होती. तुम्ही बघितलं असेलच व्हिडिओमध्ये की चालायला जागा नव्हती आणि खालीपर्यंत लाईन थांबलेली. म्हणून आपण खालूनच पाया पडून आता आपण पुढच्या स्पॉटला चाललो आहोत. बाप रे बाप, खूप गर्दी होती, खूप ट्रॅफिक पण होतं.
आणि संडेला एकविराला यायचं म्हणजे प्रचंड गर्दी. कशी कशी गाडी बाहेर काढली त्यातून ट्रॅफिकमधून. आता कुठेतरी मोकळ्या रस्त्याला लागलो आहे. किती लोक आलेली बाबा. तर मित्रांनो आपण निघालो आहोत आता एकविरा आईच्या इथून. खूप जास्त ट्रॅफिक गर्दी होती. आता आपण थेट लोणावळा खंडाळ्याच्या घाटातून जाऊया गगनगिरी महाराजांच्या मठामध्ये. हां आता आपण गाडी स्विच केली आहे. आपण आता चालवतो आहे NS. हे निखिल गोळे त्याची आहे. निखिल गोळे ब्लॉग्स तुम्ही बघत असाल त्याची गाडी आहे ही पण मस्त आहे. हलकी आणि पळवायला मस्त आहे रे. पोचलो आहोत गगनगिरी महाराज मठाच्या इथे. इथे पण गर्दी दिसते आहे पण एवढी नाही, मॅनेजेबल आहे. ओम सिद्धी तपस्वी गगनगिरी महाराज पाताळगंगा तीर्थक्षेत्र. सुंदर असा मठ. ही पाताळगंगा नदी. मित्रांनो आपण पोचलो आहोत मठामध्ये. आतमध्ये जाऊया आपण. तर आपण आतमध्ये चाललो आहोत. चला निघूया. कॅबच नाही काढली. साला माणूस आहे की काय? आपण निघालो आता गगनगिरी महाराजा मठाच्या इथून. आता आपण जाऊया थोडं जेवूया. खूप लेट झालं जेवायला. तर आपण आता निघून डायरेक्ट जाऊ आपण दादा कोंडकेच्या हॉटेलमध्ये, भाग्यश्रीमध्ये जाऊन जेवू जरा. खोपोलीचं आहे ते हॉटेल. मित्रांनो आपण आता बागेश्वर हॉटेलजवळ पोचलो आहे. आता आपण ते जेवायचं आहे. खूप जास्त भूक लागली आहे. खूप सकाळपासून फिरतोय आपण. आपले सगळे लोक आत गेलेले आहे. जाऊया आणि पटापट जेवून घेऊया. आतमध्ये जाऊन जेवूया आपण. सकाळपासून बाहेरच आहे घरापासून. तर वाजले 4 वाजता जेवतोय आपण. तिथे आता आम्ही सगळे जेवायला बसणार आहोत. आपण आलोय दादा कोंडके यांच्या हॉटेलवर. जेवण झालंय आपलं. तसे त्यांचे चित्रपटातले काही फोटो लावले. तर मित्रांनो आता आपलं जेवण झालेलं आहे. आता आपण निघालो आहे पंचायतन मंदिरला आणि बद्रीनाथ मंदिरला. खाली गेला. अच्छा बल्लाडेश्वर हां हां तिथे जायला पाहिजे होतं आपण. लोक बहुतेक जानेवारीमध्ये काढणार आहे. हां 25, 26 अष्टविनायक. हां जाऊया ना. हां हां नक्की नक्की. तू असं कुठेही गेला, तू एकटा असेल तर मला सांग, मी येणार तुझ्यासोबत. चालेल चालेल जाऊया आपण. तर मित्रांनो आपण आता आलोय आपल्या शेवटच्या स्पॉटवर, प्रति बद्रीनाथ. आता संध्याकाळचे वाजले 6. आता आपण या मंदिरात जाऊन बघूया कसं आहे मंदिर. हे मंदिर आहे कर्जत पासून 5-10 किलोमीटर अंतरावर आहे. तर जाऊन बघूया आपण. शंकराची केवढी मोठी मूर्ती आहे ती बघा. आपण झूम करून दाखवतो. आपण आलोय प्रति बद्रीनाथ कर्जत येथे. सुंदर अशी मूर्ती.
त्याने गोड हसूनी मोठा आशीर्वाद दिला ग, त्याने गोड हसूनी मोठा आशीर्वाद दिला ग. चला चला करूया नमन गणरायाला ग, त्याच्या आशीर्वादाने करू शुरुवात शुभ कार्याला ग. गणपती बाप्पा या मंदिराचा परिसर जरा तुम्ही बघा, किती सुंदर आणि मनमोहक आहे. आणि इथे एक शंकरांची खूप मोठी मूर्ती आहे, खूप मोठी आणि उंच आहे, खूप छान वाटते बघायला. आता आपण जाऊ मंदिराच्या दिशेने. आपण आलो आहोत मंदिरात. एक नंबर मंदिर आहे ना, सुंदर. अरे मस्त आहे, खूप सुंदर एंट्रन्स आहे. आता आपण मंदिराच्या आतमध्ये आलो आहोत. जरा बघू, इथून बघू शंकराची मूर्ती आहे, सारखं केलंय, सुंदर असं वाटतंय. सुंदर अशी मूर्ती आहे. चला आता आपण प्रति बद्रीनाथ मंदिराचं दर्शन झालंय. आता आपण जाऊया पंचायतन मंदिरात आणि बघू हे मंदिर कसं आहे. वाजले आहेत संध्याकाळचे 6:26, लगभग 12 तास झाले आपण बाहेर आहोत. सुंदर असं मंदिर आहे, 5 देवांचं मंदिर म्हणजे पंचायतन मंदिर. आता आपण पोचलोय पंचायतन मंदिर चौक येथे. जाऊन बघूया मंदिर कसं आहे. जाऊन आपण आलोय पंचायतन मंदिर मध्ये. असे लाईनीत 5 मंदिर आहेत. साईबा मंदिर, मयुरेश गणेश मंदिर आणि संकटमोचन हनुमान मंदिर, महादेव मंदिर आणि कालिका माता मंदिर, असे 5 आहेत. असा परिसर आहे मंदिराचा. नमस्कार मित्रांनो, आता आपलं पंचायतन मंदिरचं दर्शन सर्व झालेलं आहे आणि आता आपले सगळे स्पॉट झालेले आहेत. तर आपलं ही राईड आता इथे संपते आहे. तर हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला तुम्ही कमेंट्सवर सांगा आणि शेअर, लाईक, सबस्क्राईब करा. थँक्यू.